नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा याकरिता सामाजिक विज्ञान यावर आधारित अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आज डिस्कशन करणार आहोत. येणाऱ्या टी-ई-टी एक्झामिनेशनमध्ये हे प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्की बघा. सोबतच महा टी-ई-टी एक्झामिनेशनला टार्गेट करत असणार. आपण बीएड मध्ये आहात आणि नक्कीच आपल्याला टी-ई-टी एक्झामिनेशन द्यावी लागतं. सो नेक्स्ट इयरचं महा टी-ई-टी एक्झामिनेशनचं जर आपण प्रिपरेशन करीत आहात, सो पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरसाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे, ज्यामध्ये लाईव्ह सेशन मिळेल, आपल्याला गायडन्स मिळेल, टेस्ट नोट्स, एमसीक्यू प्रॅक्टिससाठी अवेलेबल आहे. सो नेक्स्ट इयरसाठी सुद्धा महा टी-ई-टी एक्झामिनेशनला आपण जॉईन करू शकता. जॉईनिंगची फीस 3000 आहे. बघा, हे ऑफिशियल नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि महा टी-ई-टीच्या कंप्लीट कोर्सला नेक्स्ट इयरसाठी आपण जॉईन करू शकता. समोर जाऊया. कापूस कोणत्या हंगामात येणारं पीक आहे? अ रबी, ब खरीप, क उन्हाळा आणि ड आहे हिवाळा. सो कापूस जे आहे खरीप पीक आहे. कापूस हा खरीप हंगामातील पीक आहे. जवळपास जून जुलै पेरणी होतं आणि सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये त्याची कापणी किंवा कापूस वेचणी आपण करत असतो. समोर जाऊया. ग्रामीण युवकांना उद्योग व्यवसायांचं प्रशिक्षण देणारी योजना. अ टोमसेन, बी ट्रायसेम, सी मायसेम आणि ड सेम सेम. सो हे ट्रायसेम नावाची प्रशिक्षण देणारी योजना आहे. ट्रेनिंग ऑफ रुरल युथ फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट ही योजना आहे आणि या योजनेअंतर्गत ग्रामीण युवकांना उद्योग व्यवसाय करण्याचं प्रशिक्षण दिलं जातं, जेणेकरून ते जे आहे स्वयं रोजगारासाठी सक्षम होतील. मंडल आयोग कशाशी संबंधित आहे? राखीव जागा, ब पत्रकारांचे प्रश्न, क महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि ड आयकर. सो हे राखीव जागाशी संबंधित आहे मंडल आयोग. मंडल आयोग जे आहे 1979 मध्ये स्थापन करण्यात आले आणि त्याचं मुख्य काम जे होतं, इतर मागासवर्गीय समाज म्हणजे ओबीसींचं प्रतिनिधित्वासाठी राखीव जागांची शिफारस करणं होतं. समोरचा प्रश्न आहे. 1983 मध्ये कृष्णा नदीचं पाणी वाटपाबाबत कोणत्या राज्यात करार झाला? अ उत्तर प्रदेश व बिहार, ब केरळ व असम, क महाराष्ट्र कर्नाटक आणि ड आहे तमिळनाडू आंध्र प्रदेश. सो तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये 1983 मध्ये जे आहे कृष्णा नदीच्या पाणीवरून करार झाला. कृष्णा नदी ही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू मधून वाहणारी आहे. 1983 मध्ये कृष्णा नदीचं पाणी वाटपाबाबत तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांच्यात करार झाला. या करारात पाण्याचं वर्षभर वाटप आणि सिंचनासाठी पाण्याचं हक्क जे आहे ते निश्चित करण्यात आलं. समोर आहे विद्यापीठ आणि त्यांचं मुख्यालय यापैकी चुकीची जोडी कुठली आहे? अ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे, ब आहे रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड, क आहे टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे आणि ड आहे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जळगाव. सो ऑप्शन डी अयोग्य आहे, कारण हे जळगाव नसून नाशिकला आहे. सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्वाचा आहे. आता सुएझ कालवा मार्ग महत्वाचा असण्याचं कारण काय आहे? ए तो समुद्र सपाटीवर आहे, बी तो मुंबई व लंडनला जोडतो, सी यामुळे वेळ व अंतर वाचतं आणि चौथा आहे हा खाजगी कालवा आहे. तर योग्य उत्तर आहे सुएझ कालवा महत्वाचा आहे, कारण यामुळे काय होत आहे, वेळ आणि अंतर वाचत आहे ना. तर सुएझ कालवा कालवा जो आहे लाल समुद्र आणि भूमध्य सागर यांना जोडतो आणि यामुळे काय होत आहे, युरोप आणि आशिया मार्ग कमी अंतरावर जातं. समोरचा प्रश्न आहे. सर्व प्रकारच्या विकासात डॅश हा केंद्रबिंदू असतो. ए प्रदेश, बी मानव, सी निसर्ग आणि चौथं वाहतूक. आता मानव हा केंद्रबिंदू आहे आणि मानवाला केंद्रबिंदू ठेवूनच आपण सगळ्या प्रकारचं जे विकास कार्य आहे डेव्हलपमेंट संबंधित जेही काही असू द्या सगळं आपण विचार करीत असतो. समोर सार्क संघटनेचे संस्थापक सदस्यांपैकी डॅश हा एक देश आहे. कुठलं? ए चीन, बी आहे म्यानमार, तिसरा आहे इंडोनेशिया आणि चौथा आहे नेपाळ. सो सार्क संघटनेतील संस्थापक सदस्यांपैकी नेपाळ हा एक देश आहे. सार्क मध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूटान, मालदीव
अफगाणिस्तान यांचं समावेशन आहे. समोर जाऊया आपण. लोह आणि पोलाद उद्योगधंदे डॅश जवळ स्थापन होतात. ए कोळसा उत्पादक प्रदेश, बी पाणी पुरवठा प्रदेश, सी बाजारपेठ आणि चौथा आहे विद्युत केंद्र. तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे कोळसा उत्पादक प्रदेश. कारण कच्चा माल कोळसा लोहासारख्या संसाधनाजवळ उभारलं जातं. पाणी, बाजारपेठ, विद्युत केंद्र हे महत्वाचं पण प्राथमिक कारण हे कोळसा आहे. त्यामुळे योग्य उत्तर आपल्याला कोळसा उत्पादन प्रदेश आहे. खाली दिलेल्या जोडींपैकी चुकीची जोडी कुठली आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. ए आहे तोरणा प्रचंडगड, बी आहे मरुबदेव विशालगड, सी आहे रायरी म्हणजेच रायगड आणि चौथा आहे भोरप्या म्हणजे प्रतापगड. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे? राईट आपल्याला ओळखायचं नाही. चुकीची जे अचूक जोडी आहे, चुकीची जोडी आहे ती आपल्याला ओळखायची आहे. तर या 4 ऑप्शन पैकी भोरप्या प्रतापगड हे काय आहे? चुकीची जोडी आहे. आता हे कशा प्रकारे चुकीची जोडी आहे हे जाणून घेऊया. बस बघा, तोरणा जे आहे प्रचंडगड, कारण तोरणा किल्ल्याला प्रचंडगड हे नाव देखील आहे. दुसरं मरुबदेव म्हणजे विशालगड, कारण विशालगडाचा प्रारंभिक उल्लेख जे आहे मरुबदेव असा केलेला आहे. रायरी, रायगड किल्ल्याचं जुनं नाव काय आहे? तर रायरी आहे. आणि चौथा आहे भोरप्या म्हणजे प्रतापगड. सो प्रतापगडांचा भोरप्या म्हणून उल्लेख आपल्याला दिसून येत नाही. ठीक आहे, अशा प्रकारे योग्य उत्तर आपला आहे भोरप्या प्रतापगड. समोर आहे तोरणा किल्ला डॅश पुण्याच्या आहे म्हणजे कोणत्या दिशेला आहे? नैऋत्येस, बी आहे ईशान्येस, सी आहे वायव्य आणि चौथा आहे आग्नेय. आता बघा, यापूर्वी सुद्धा तुम्हाला मी किल्ल्यांविषयी अभ्यास करायला सांगितलेला आहे. कारण पर्टिक्युलर सोशल सायन्स मध्ये जे आहे तो आपले पर्टिक्युलर जे फोर्ट्स आहे म्हणजे किल्ले जे आहेत त्यांवर प्रश्न येताना आपल्याला दिसून येतं. आणि यापूर्वी देखील तोरणावर प्रश्न विचारलेला आहे 2024च्या प्रश्नपत्रामध्ये. त्याचप्रमाणे 2018 मध्ये देखील तोरणावर प्रश्न आहे. तर तोरणा किल्ला जो आहे नैऋत्येस आहे पुण्याच्या. तर बघा, तोरणा किल्ला प्रचंडगड आहे. याला प्रचंडगड या नावाने देखील आपण ओळखतो. हा सह्याद्रीच्या डोंगर रांगेत पुण्याच्या नैऋत्य दिशेला 500 किलोमीटर अंतरावर आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या काळात सर्वप्रथम जिंकलेला किल्ला म्हणजे तोरणा. म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलेलं. त्यामुळे कधीही लक्षात घ्या की पहिला किल्ला कुठला आहे? तर हा तोरणा किल्ला आहे, जे पुण्याच्या कोणत्या दिशेला आहे? नैऋत्य दिशेला आहे. तर हाही इथून प्रश्न आलेला आहे. समोर आहे भारतातील पारशी समाज उपयोगात आणत असलेल्या डॅश जनगणना. आता बघा, सरळ प्रश्न आहे कालगणनेवर. सो कालगणना याविषयी अभ्यास करा. कालगणना पद्धतींना डिटेल मध्ये तुम्ही काय करा, जसं इतिहासाचं विभाजन आपल्याला अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. अत्यंत बेसिक तो भाग आहे. त्याचप्रमाणे कालगणनेच्या पद्धतीत कालगणना म्हणतात, ही कुठली कालगणना आहे? ठीक आहे, तर याचा अभ्यास करा. ए आहे इथे काय आहे? पारसी समाजाविषयी विचारलेला आहे. ठीक आहे, पारसी समाज जी कालगणना उपयोगात आणते त्याला काय म्हणतात? ए हिजरी, बी आहे शालिवाहन शक, सी आहे विक्रम संवत आणि चौथा आहे शहनशाही कालगणना. तर बघा, शहनशाही कालगणना हे भारतातील पारसी समाज उपयोगीत आणलेला कालगणना आहे. आणि बाकींविषयी सुद्धा आपण माहिती घेऊया. जसं की भारतात पारसी समाज जे आहे त्यांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेनुसार शहनशाही कालगणना वापरतात. ही कालगणना झरस्तोस्ती धर्माचं मूळ पारंपरिक पद्धतीवर आधारित आहे. जसं हिजरी मुसलमानांमध्ये वापरली जाणारी कालगणना आहे. शालिवाहक शक जे आहे ते भारत सरकारने मान्य केलेली राष्ट्रीय कालगणना आहे, जे 78 पासून काय झालेला आहे? सुरू झालेला आहे. विक्रम संवत प्रामुख्याने उत्तर भारतात चालवली जाणारी ही कालगणना आहे, ज्याची सुरुवात 57 ईसा पूर्व पासून आपल्याला दिसून येतं. ख्रिस्ती पूर्व ज्याला आपण म्हणतो त्यापासून दिसून येतं. सो अशा प्रकारे संवतांविषयी व्यवस्थित माहिती घ्या, कालगणना व्यवस्थित अभ्यास करा, कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये हा देखील टॉपिक महत्वाचा ठरतो. नंतरचा प्रश्न आहे
उरक आणि निप्पूर ही डॅश प्राचीन नगरे आहे. कुठले? ए इजिप्त मधील, बी चीन मधील, सी मेसोपोटेमिया मधील की हडप्पा मधील ही प्राचीन नगरे आहे. तर लक्षात घ्या, उर झालं, उरक झालं, निप्पूर झालं, हे मेसोपोटेमिया मधील काय आहे? प्राचीन नगरे आहे. ठीक आहे. सो मेसोपोटेमिया म्हणजे डायग्रीस आणि युफ्रेडिस या नद्यांच्या खोऱ्यातील प्रदेश. याला सभ्यतेची पाळमूळ असं देखील म्हटलं जातं. इजिप्तचं पॅरामिड नाईल नदी संस्कृती, देन चीनमध्ये हँगहो पिवळी नदी संस्कृती आणि हडप्पा म्हणजे सिंधू संस्कृती. सो अशा प्रकारे संस्कृतींविषयी सुद्धा आपल्याला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, कारण यावर देखील भरपूरसे प्रश्न परीक्षेत येतात. नेक्स्ट आहे प्राचीन वैद्य जीवक हे डॅश राज्याशी संबंधित होते. सरळ प्रश्न आहे, जीवक कुठल्या पर्टिक्युलर, आता बघा 16 महाजन पदांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, तेव्हा आपण व्यवस्थित जीवक विषयी जाणून घेऊ शकतो. किंवा हर्यक वंशाचा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला हा पर्टिक्युलर टॉपिक कळून येईल. ए आहे अवंती, बी आहे मगध, सी आहे चेती आणि चौथा आहे अश्मक. ठीक आहे. तर आपल्याला वैद्य दिसून येतं ज्यांचं नाव काय आहे? जीवक. सो जीवक हो कोणत्या पर्टिक्युलर स्टेटशी बिलॉंग करतात, राज्याशी बिलॉंग करतात? तर मगध. मगधचे शासक आपल्याला दिसून येतं बिंबिसार. सो बिंबिसारांचं काय आहे? हे राजवैद्य होते. तर बघा, जीवक हा प्राचीन भारतातील प्रसिद्ध वैद्य होता. ठीक आहे. तो मगधी राज बिंबिसारांचा राजवैद्य होता. नंतर अजातशत्रूच्याही टाइम पिरियड मध्ये हे राजवैद्य राहिले. जीवकांनी केवळ औषध उपचारच नाही तर शल्य चिकित्सा म्हणजे सर्जरी ज्याला आपण म्हणतो, सर्जरी देखील केली होती. जीवक वैद्य म्हणून बौद्ध साहित्यामध्ये त्यांना विशेष मान आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे जीवक तुम्हाला काय करावं लागेल? यासाठी 16 महाजन पद अभ्यास करून हर्यक वंशाकडे वळा. तर व्यवस्थितरित्या हा टॉपिक तुम्हाला डीपली जे आहे कळून येईल. नेक्स्ट आहे पर्टिक्युलर आपल्याला जोड्या जोडवायचा आहे. यामध्ये 2 गट दिलेला आहे, गट अ आणि गट ब. सो गट अ मध्ये काय आहे? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. गट ब काय म्हणतं? ऋग्वेदातील ऋचा तालासुरात गायण्याचं मार्गदर्शन. बी आहे निसर्गाचं काव्यमय वर्णन. सी आहे यज्ञात वापरले जाणारे मंत्र. आणि चौथा आहे दैनंदिन जीवनातील अडचणी किंवा संकटांवर उपचार. तर यांचं जोड्या जर आपल्याला लावायचं आहे तर ऋग्वेद लक्षात घ्या. ऋग्वेद हे सगळ्यात प्राचीनतम ग्रंथ आहे ज्यामध्ये निसर्गाचं काव्यतम वर्णन केलेलं आहे. दुसरं यजुर्वेद. यजुर्वेदामध्ये काय आहे? यज्ञ संबंधित आपल्याला मंत्र दिलेला आहे. ठीक आहे. समजा आपल्याला कुठलं हे करायचं आहे, जसं सत्यनारायण कथा करायची आहे, तर या कथेमध्ये कुठलं मंत्र कधी उपचार करायचं? ठीक आहे. तर या संबंधित माहिती यजुर्वेदात आहे. सामवेदात कशाची माहिती आहे? तर तालासुरानुसार म्हणतात की ऋग्वेदातील ऋचा तालासुरात गायनाचं मार्गदर्शन सामवेदात केलेलं आहे. सोबतच भारतीय संगीताचं उगमस्थान म्हणजे सामवेदात आहे. 7 स्वरांची उत्पत्ती यामध्ये सांगितलेली आहे. सारेगम पधनिसा आपण वाचतो ना, आपण गायतो ना, तर ते सामवेदात दिलेलं आहे. अथर्ववेद जे आहे ते दैनंदिन जीवनाच्या अडचणींवर मात करण्यावर आधारित आहे. ठीक आहे. सो नेक्स्ट आपण वळूया अमोघ वर्ष मान्यखेड त्यांची राजधानी. तर पहिला राजेंद्र यांची कोणती राजधानी आहे? तर एन्शियंट टाइम पिरियड मधील जे काही सेंटर पॉइंट आहे म्हणजे त्यांच्या राजधान्या आहे प्रत्येक वंशाच्या. ठीक आहे. त्याला व्यवस्थित करा. ए अलाहाबाद, बी तंजावर, सी गंगैकोंड चोलपुरम आणि चौथं बदामी. अमोघ वर्ष यांची राष्ट्रकूट शासक अमोघ वर्षांची राजधानी मान्यखेड आहे. तर चोल शासक आहे राजेंद्र प्रथम, त्यांची राजधानी आहे गंगैकोंड चोलपुरम. ठीक आहे. सो अमोघ वर्ष राष्ट्रकूट शासक आहे मान्यखेड किंवा मालखेड त्यांची राजधानी आहे. राजेंद्र प्रथम हा चोल शासक आहे. गंगैकोंडपुरम हे त्यांची राजधानी आहे. ठीक आहे. त्यामुळे योग्य उत्तर आपल्याला गंगैकोंड चोलपुरम आहे. सुफी पंथ मूळचा डॅश आहे. कुठला? इराण मधील, इराक मधील, भारतातील की अरबस्तान मधील? तर सुफींचा मूळ आपल्याला दिसून येतं अरबस्तान मधील आहे. त्यामुळे ऑप्शन 4. सुफी पंथ हा इस्लाम धर्माशी निगडीत साधना व आध्यात्मिक चळवळ आहे. याचा उगम कुठे झालेला आहे? अरबस्तान, मक्का, मदिना परिसरात.
इस्लामाच्या सुरुवाती काळात देन पुढे आपण बघतो इराक, इराण, मध्य एशिया आणि भारतात देखील सुफीवाद आलेला. भारतात सुफी संतांनी भक्तीप्रमाणे प्रेम, सहिष्णुता आणि ईश्वर भक्तींचा आपल्याला उपदेश केलेला दिसून येतं. त्यामुळे इथून सुफीवाद जे आहे त्याला देखील व्यवस्थित तुम्ही अभ्यास करा. समोरचा आहे 1857च्या उठावानंतर बेगम हजरत महल यांनी डॅश मध्ये आश्रय घेतला. कुठे आश्रय घेतला? 1857चा उठाव करा मित्रांनो. ए रंगून, बी मंडाले, सी कानपूर की नेपाळ. सो ऑब्विसली नेपाळला त्यांनी आश्रय घेतलेला होता. ठीक आहे. बेगम हजरत महल यांनी 1857चा सशस्त्र उठाव, सिपाही बंड, ब्रिटिश इंडिया कंपनी, ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेला. बेगम हजरत महल हे अवधच्या राजा बेहराम अली शाह यांची पत्नी होती, ज्यांनी या पर्टिक्युलर उठावामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली. उठाव नष्ट झाल्यानंतर ब्रिटिश सैन्यांच्या ताब्यात येण्याच्या भीतीने त्यांनी नेपाळमध्ये जे आहे आश्रय घेतला. रंगून, मंडाले आणि कानपूर या संदर्भात उल्लेख नाही, म्हणजे पर्टिक्युलर बेगम हजरत महलचा या ठिकाणी उल्लेख नाही. अनाथ बालिकाश्रमाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले, बी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, सी महर्षी धोंडो केशव कर्वे आणि चौथा आहे विष्णू शास्त्री पंडित. तर मित्रांनो, अनाथ बालिकाश्रमाची स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केलेला आहे. सो महर्षी धोंडो केशव कर्वे हे सामाजिक सुधारक होते. त्यांनी बालक आणि बालिकांसाठी शिक्षण आणि संरक्षणाचे कार्यक्रम सुरू केलं. खास करून अनाथ बालिकाश्रमाची स्थापना करून मुलींचं शिक्षण, सुरक्षित आश्रय त्यांना मिळवून दिला. महात्मा फुले स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारण्यासाठी त्यांनी कार्य केलेलं. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे सामाजिक सुधारक होते आणि विष्णू शास्त्री पंडित हे देखील समाज सुधारक होते. सागरी जलात कशाचे प्रमाण सर्वात अधिक असते? ए कार्बोनेट, बी आहे कॅल्शियम, सी आहे सोडियम क्लोराईड आणि चौथा आहे सिलिका. बर, तर योग्य उत्तर आहे सोडियम क्लोराईड. सो समुद्राच्या पाण्यातील खारटपणासाठी मुख्यतः सोडियम क्लोराईड जे आहे ते जबाबदार असतं. तर याचं एकूण क्षारांपैकी सुमारे 77% इतकं प्रमाण असतं. सो दॅट्स वाय व्हेरी करेक्ट आन्सर आपलं सोडियम क्लोराईड आहे. यानंतरचा प्रश्न घेऊया आपण. डॅश या शहराजवळील गिझा येथील पिरामिड जगप्रसिद्ध आहे. सो यासाठी आपल्याला 4 ऑप्शन आहे. पोर्ट सैद, बी आहे आस्वाद, सी आहे अलेक्झांड्रिया आणि फोर्थ आहे केरो. सो केरो या शहराजवळील गिझा येथील पॅरामिड जगप्रसिद्ध आहे. गिझाचा महान पॅरामिड जे आहे हा प्राचीन जगातील 7 आश्चर्यांपैकी एक मानलं जातं. तो इजिप्तची राजधानी केरो च्या पश्चिम गिझा पठारांवर आहे. सो दॅट्स वाय करेक्ट आन्सर आपला आहे ऑप्शन क्रमांक 4. पोर्ट सैद जे आहे सुएज कालव्याच्या जवळ आहे. आस्वान हे नाईल नदीच्या धरणासाठी प्रसिद्ध आहे आणि अलेक्झांड्रिया भूमध्य समुद्र किनारी दीपगृहांसाठी प्रसिद्ध आहे. सो खालीलपैकी कोणता व्यवसाय जो आहे शेतीला पूरक ठरतो? ए खाणकाम व्यवसाय, बी आहे पशुपालन व्यवसाय, सी आहे मासेमारी व्यवसाय आणि चौथा आहे व्यापार व्यवसाय. सो शेतीला पूरक काय ठरतं? ऑब्विसली पशुपालन असतं शेतीला, कारण पशुपालन शेतीची सुपीकता टिकवण्यासाठी आवश्यक असलेले खत पुरवतं. शेतकऱ्यांना दुग्धजन्य उत्पादन आणि इतर उत्पादनामधून अतिरिक्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी आर्थिक स्थैर्य देखील इथून प्राप्त होतं. त्यामुळे योग्य उत्तर आहे आपलं शेती आणि पशुपालन हे ऑब्विसली एकमेकांना पूरक आहे. पशुपालनामुळे शेतकऱ्यांना दूध, मांस, लोकर, चामडे याचं उत्पादने भेटतात. याशिवाय जनावरांपासून शेतीसाठी जे शेणखत लागतं ते सुद्धा मिळवण्यासाठी मदत होते. नेक्स्ट आहे चुनखडीच्या प्रदेशात डॅश हे भूरूप तयार होतं. आता सांगा बरं, 4 इथे ऑप्शन आहे. पहिला आपल्याला दिसून येतं विलय छिद्रे, बी आहे अवहन, तिसरा आहे बारखान आणि चौथा आहे खाजण. तर इथे योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येतं? ओके,
विलय छिद्रे योग्य उत्तर आहे. चुनखडी हा द्रवनशील खडक आहे आणि पावसाचे पाणी व भूजल यामध्ये मिसळलेल्या कार्बन डायऑक्साइड मध्ये कार्बोनिक आम्ल जे आहे तयार होतं. हे आम्ल चुनखडीला हळूहळू विरघळवते आणि त्यामुळे विलय छिद्रे जे आहे किंवा केव जे आहे ते निर्माण होतात. त्यामुळे योग्य उत्तर आहे आपलं विलय छिद्रे. या व्यतिरिक्त समोरच्या प्रश्नाकडे वळूया. अटलांटिका खंडातील सर्वोच्च शिखर कुठला? ए सर रॉन्डम, बी आहे विन्सन मॅरिफ, तिसरा आहे सिडली आणि चौथा आहे मुर्जिसन. आज सांगा बरं. ओके, सो इथे लक्षात घ्या 4 ऑप्शन दिलेला आहे. अटलांटिकचं सर्वात उंच शिखर विचारलेलं आहे. सो ऑब्विसली इथे उत्तर आपल्याला दिसून येतं विजन मॅरिस. ठीक आहे, विजन मॅरिस हे अटलांटिकातील एल्सवर्थ पर्वतरांगेचं स्थित आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशांचा पुढाकार घेतला? ए नेपाळ, बी श्रीलंका, तिसरा आहे भारत आणि चौथा आहे इथे पाकिस्तान. बर, तर इथे लक्षात घ्या सार्क जे आहे याचं पुढाकार घेतलेला आपल्याला दिसून येतं. बर, चला. सो सार्क जे आहे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन याची स्थापना झालेली आहे 8 डिसेंबर 1985 ढाका बांगलादेश. नेपाळचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष PV कोरलारा यांनी सार्कची संकल्पना मांडली आणि पुढाकार घेतला. या संस्थापक देशांमध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, भूतान, मालदीव, नेपाळ नंतर अफगाणिस्तान 2007 ला सामील झालं. उद्दिष्ट काय होतं? तर प्रादेशिक सहकार्य, आर्थिक व सामाजिक विकास, शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करणे. समोरचा प्रश्न घेऊया आपण. वाहतूक आणि दळणवळण या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात. का बरं या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या मानल्या जातात? तर ऑप्शन ए बघा इथे, वाहतुकीमुळे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना मिळतं. दुसरा आहे व्यक्तिगत उत्पन्न वाढतं किंवा वैयक्तिक उत्पन्न वाढतं. तिसरी आहे शेतीपूरक उद्योगांना विकास होतो आणि चौथा आहे ग्रामीण लोकांसाठी हा उत्पादनाचा महत्त्वाचा मार्ग आहे. तर योग्य उत्तर आहे वाहतुकीमुळे व दळणवळणामुळे काय होतं? देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापार यामुळे वाढेल आणि उद्योगांना चालना देखील मिळतं. नैसर्गिक संसाधन सुलभ वापर होतं, रोजगार निर्मिती देखील होतं आणि यातून राष्ट्राचं उत्पन्न वाढतं. त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन ए आहे. वाहतूक आणि दळणवळण हे उत्पादन, वितरण, सेवा यांच्यामध्ये संपर्क साधण्याचं माध्यम आहे. यामध्ये वस्तू, सेवा, मानव संसाधने आणि माहिती योग्य वेळी योग्य ठिकाणी पुरवता येतं. आर्थिक हालचालीची गती मिळतं, व्यापार आणि उद्योग वाढतं, ज्यामुळे अर्थव्यवस्था जी आहे ती सुचारू बनतं. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर असलेला जिल्हा कुठला? ए सिंधुदुर्ग, बी आहे रत्नागिरी, तिसरा आहे रायगड. ठीक आहे, सो योग्य उत्तर आहे इथे सिंधुदुर्ग. ठीक आहे, आता जर आपण विचार केले ना, बर, सो इथे लक्षात घ्या सर्वप्रथम म्हणजे 2011 नुसार जर आपण विचार केलेलं तर 11 नुसार म्हणजे 2011च्या जे जनगणना आहे जनगणना यानुसार योग्य उत्तर आहे रत्नागिरी. रत्नागिरी हा योग्य उत्तर आहे. ठीक आहे, लिंग गुणोत्तर हे प्रति 1000 पुरुष स्त्रियांची संख्या सर्वाधिक होते. त्या मागोमाग म्हणजे सेकंड रँकिंग आहे सिंधुदुर्गाची. सिंधुदुर्ग. ठीक आहे, सो योग्य उत्तर आहे ऑप्शन 1. महाराष्ट्र राज्यातील एक नवी रेल्वे ही गाडी म्हणजे फिरता ताजमहल होय. तर ही कुठलं आहे रे बाबा? ए डेक्कन किंग, बी आहे डेक्कन एक्सप्रेस, सी आहे डेक्कन
ओडिसी आणि चौथा आहे सिंहगड एक्सप्रेस. सो चला, सो टेक्कन किन आहे ही, तर बघा टेक्कन किन हे मुंबई पुणे दरम्यान चालणारी एक ऐतिहासिक प्रसिद्ध लक्झरी ट्रेन आहे. ती फिरता ताजमहल म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भात संशोधन केंद्र नाही. डायरेक्ट प्रश्न नाहीवर आहे. ठीक आहे, तर व्यवस्थित आपण काळजीपूर्वक याला रीड आउट जे आहे ते आपण करायला हवं. एक कर्जत, बी खोपोली, सी आहे रत्नागिरी आणि चौथा आहे अलिबाग. सो लक्षात घ्या, महाराष्ट्रात भात केंद्रे पिकवणं जे आहे कर्जत, खोपोली, अलीगड हे भात संशोधनाचे केंद्र आहे. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे विभाजित वर्तुळ. विभाजित वर्तुळ आकृती आहे एकमितीय आकृती, त्रिमितीय आकृती, तिसरा आहे आपलं त्रिमितीय आकृती, चौथा आहे संख्याशास्त्रीय आकृती. आता विभाजित वर्तुळ कसं असतं तर द्विमितीय असतं. ठीक आहे. द्विमितीय आकृती म्हणजे ज्या आकृतीला लांबी आणि रुंदी असते पण उंची नसते त्याला म्हटलं जाते द्विमितीय आकृती. ठीक आहे. चल, नेक्स्ट आहे अंदमान निकोबार बेटे हे दोन वेगळे समूह एका खोल खाडीने विभागले गेले आहे. त्या खाडीला काय म्हणतात. 8 अक्षांश खाडी, बी आहे 9 अक्षांश खाडी, तिसरा आहे 10 अक्षांश खाडी की चौथा आहे 11 अक्षांश खाडी. तर अंदमान आणि निकोबार बेटे यांना विभक्त करणारी खाडी म्हणजे 10 अक्षांश खाडी आहे. ठीक आहे, 10 अक्षांश खाडी आहे. योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक सी आहे. ही खाडी अंदाजे 10 उत्तर अंशावर म्हणून तिला 10 डिग्री चॅनल असं देखील आपण म्हणतो. समोर जाऊया आपण. कर्जजार डोंगराणी डॅश राज्यांचं वायव्य भाग व्यापला आहे. गर्ज हात डोंगरांनी. सो ए आहे बिहार, बी आहे झारखंड, सी आहे छत्तीसगड आणि चौथा आहे ओडिसा. योग्य उत्तर आहे झारखंड. ठीक आहे. गर्जहात ओके. गर्जहात पर्वतरांगा ही भारताच्या पूर्व मध्य भागात विस्तारलेली आहे. झारखंड राज्याचा मोठा भाग जे आहे गर्जजार डोंगर रांगांमध्ये येतो. विशेषतः वायव्य झारखंड मध्ये येतं. हरियाणामधील अंबाला शहर ठीक आहे कुठल्या नावानं ओळखलं जातं. ए विज्ञान शहर, बी आहे शैक्षणिक शहर, तिसरा आहे ऐतिहासिक शहर की चौथं व्यापारी शहर. तर हरियाणातील अंबाला हे विज्ञान शहर म्हणून ओळखलं जातं. अंबाला हे हवाई दलाचं महत्वाचं केंद्र आहे. सोबतच सैन्य आणि वैमानिकी प्रशिक्षण संस्था आहे. त्यामुळे ते विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रसिद्ध आहे. समोर आहे मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या वृक्ष कोणता. एबिनी, बी आहे साग, चौथा आहे एलम आणि तिसरा आहे एलम आणि चौथा आहे ओक. आता योग्य उत्तर इथे आहे साग. साग जे आहे हे मोसमी पावसाळी वनोमध्ये उगम पावणारे मुख्य वृक्ष आहे. याची लाकूड उद्योगात मोठी मागणी आहे सागाची आणि आर्थिकदृष्ट्या देखील साग महत्वाचं ठरतं. समोर आहे ॲडिलेज द्वीपसमूह डॅश समुद्रात आहे. ए आर्क्टिक, बी आहे बफिन, सी आहे कॅरेबियन आणि चौथा आहे अटलांटिक. सो इथे अटलांटिक योग्य उत्तर आहे. कारण ॲटिलेज हा पोर्तुगालचा स्वायत्त प्रदेश आहे. हे अटलांटिक महासागरांच्या मध्यभागी स्थित असून 9 मुख्य द्वीप यामध्ये आहे. समोरचा प्रश्न आहे हिमालयातील कैलास पर्वतरांगेच्या तिबेटमध्ये बोखर चू जवळ डॅश ही नदी उगम पावते. सरळ प्रश्न आहे इथे. ए आहे सिंधू,
बी आहे झेलम, सी चेनाब आणि सतलज. सो व्हेरी करेक्ट आन्सर सिंधू. सिंधू नदी ही भारतातील महत्त्वाची नदी असून तिचा उगम तिबेटमधील कैलास पर्वतातून होतो. बोखरचू हा सिंधू नदीचाच प्राथमिक स्रोत आहे. झेलम काश्मीरमधून, चिनाब ही जम्मू काश्मीरमधून आणि सतलज हिमाचल प्रदेशामधून वाहतं. समोर जाऊया आपण. इटलीतील वेन्सुवियस व अलास्कातील काटमाई ही डॅश प्रकारच्या ज्वालामुखींची उदाहरणे आहे. कुठला आहे ही ज्वालामुखी? जागृत आहे, निस्त्रिद आहे किंवा सुप्त याला म्हटलं जातं, मृत आहे की भ्रष्णमूलक आहे. ओके, सो व्हेरी करेक्ट आहे, जागृत आहे या. सो जागृत ज्वालामुखी म्हणजे जे सध्या किंवा अलीकडे उद्रेक झालेले ज्वालामुखी आहे. चहा पिकवण्यासाठी क्षेत्र आणि उत्पादनात चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो? चौथा, तिसरा, दुसरा की पहिला? बरं, तर चहा पिकवण्याच्या क्षेत्रात चीनचा जे आहे पहिला क्रमांक लागतो, कारण चीन जगात सगळ्यात जास्त चहाचे उत्पादन करतो आणि जागतिक चहा उत्पादनात चीनचं वर्चस्व आहे. ग्रीन टी, ब्लॅक टी, व्हाईट टी मोठ्या प्रमाणात इथे काय आहे उत्पादन होत आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पनामा या कालव्यास डॅशचे प्रवेशद्वार असं म्हणतात. ए आहे अटलांटिक महासागरांचं, बी आहे पॅसिफिकचे, सी हिंद महासागर की चौथा भूमध्य सागर. ठीक आहे, तर पनामा कालव्यास जे आहे पॅसिफिक महासागराचे जे आहे प्रवेशद्वार मानतात, कारण तो अटलांटिक महासागर आणि पॅसिफिक महासागरांना जोडतो आणि पॅसिफिक महासागरात प्रवास करणाऱ्या जहाजांच्या दक्षिण अमेरिकेत लांब आणि धोकादायक केप हॉर्नचा मार्ग टाळण्यास मदत देखील करतो. त्यामुळे योग्य उत्तर ऑप्शन बी आहे. ठीक आहे, पनामा कालवा हे अटलांटिक महासागर आणि प्रशांत महासागर यांना जोडतो. समोर जाऊया आपण. नेक्स्ट आपला प्रश्न आहे, डॅशचा उपयोग मुख्य आण्विक इंधन म्हणून अणुविद्युत निर्मिती केंद्रांमध्ये केला जातो. कशाचा वापर आहे? ए कोळसा, बी आहे खनिज तेल, तिसरं नैसर्गिक वायू की थोरियम? ऑब्वियसली थोरियम आहे. सो थोरियम हे एक अणुऊर्जा निर्माण करणारे धातू आहे, जे थोरियम 232 रूपात जे आहे अणुचक्रांमध्ये वापरलं जातं. भारतात विशेषतः थोरियमचं समृद्ध स्रोत आणि अणुऊर्जा उत्पादनात वापरलं जातं. पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? ए ट्रुमन, बी आहे चर्चिल, सी वुड्रो विल्सन आणि चौथा आहे रूझवेल्ट. सो पहिलं महायुद्ध कधी झालेलं आहे? 1914 ते 1918च्या टाइम पिरियड मध्ये फर्स्ट वर्ल्ड वॉर झालेला आपण अभ्यास करतो. ठीक आहे, झालेला आहे. सो याचं योग्य उत्तर आहे वुड्रो विल्सन, कारण 1914 ते 18 हा पहिला महायुद्धाचा टाइम पिरियड आहे आणि यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? तर वुड्रो विल्सन होते. सो यांचं पर्टिक्युलर टाइम पिरियडचा जर आपण विचार केलेलं तर वुड्रो विल्सन 1913 पासून तर 1921 या दरम्यान अमेरिकेचे हे राष्ट्राध्यक्ष होते आणि याच पर्टिक्युलर टाइम पिरियड म्हणजे 1914 पासून तर 1918 पर्यंत फर्स्ट वर्ल्ड वॉर झालेला आहे. समोरचा प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते? आता बघा, वैयक्तिक सत्याग्रह यामध्ये आपण बघतो ए पंडित जवाहरलाल नेहरू, बी आहे सरदार वल्लभभाई पटेल, सी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि चौथा आहे विनोबा भावे. तर योग्य उत्तर आहे वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही आहे विनोबा भावे. आता विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही, त्यानंतर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि राजेंद्र प्रसाद यांनी देखील या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये भाग घेतलेला. वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे काय? तर बघा, 1940च्या टाइम पिरियडचं ही घटना आहे किंवा सत्याग्रह आहे. यावेळी एवढी असंतोष होता, त्यामुळे आपण मोठ्या प्रमाणात पातळीवर जे आहे सत्याग्रह करू शकत नव्हतो. त्यामुळे वैयक्तिक सत्याग्रहाचा मार्ग जो आहे अवलंबिला होता.
नेक्स्ट आहे राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय कुठे आहे? ए न्यूयॉर्क, बी लंडन, सी जिनेवा आणि चौथा आहे हेग. तर लक्षात घ्या राष्ट्रसंघाचं मुख्यालय आहे न्यूयॉर्कला. तर राष्ट्रसंघाची सुरुवाती जागा 1945 ला जी आहे जिनेवा म्हणजे स्वित्झर्लंड मध्ये होती. नंतर त्याला जे आहे मुख्यालय म्हणून न्यूयॉर्क येथे स्थलांतरित करण्यात आलं. नेक्स्ट क्वेश्चन आहे 1954 साली कोणी पंचशील तत्वे मांडली? आता बघा या पंचशील तत्वांवर आपल्याला एक्झामिनेशन मध्ये रिपीटेड फॉर्म मध्ये म्हणजे वारंवार पंचशील तत्वांवर फोकस केलेला आपल्याला दिसून येतं आणि पंचशील तत्वांवर यापूर्वी देखील परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. त्यामुळे हा जो पर्टिक्युलर घटक आहे किंवा हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचा आहे. ए आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बी आहे पंडित जवाहरलाल नेहरू, सी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, चौथा आहे सरदार वल्लभभाई पटेल. ठीक आहे. सो योग्य उत्तर आहे पंचशील तत्वे पंडित जवाहरलाल नेहरू. आता हे पूर्ण मुद्दा समजून घ्या कारण 2 ते 3दा हा रिपीटेड फॉर्म मध्ये आपल्याला प्रश्न पंचशील तत्वांवर आलेला आहे. तर पंचशील तत्वांमध्ये जवाहरलाल नेहरू भारताचे त्यावेळी पंतप्रधान आणि आपल्याला चीनचे प्रधानमंत्री त्यावेळी दिसून येतं झू एनलाई यांच्यामध्ये हे झालेलं आहे. ठीक आहे. तर हे पंचशील तत्वे जे आहे भारतीय पंतप्रधान तत्कालीन म्हणजे त्या टाइम पिरियडचे पंडित जवाहरलाल नेहरू आणि चीनचे जे आहे झू एनलाई यांच्या 29 एप्रिल 1954 ला झालेलं. काय होतं? 5 तत्व होतं. एक होतं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता, परस्पर काय आदर करायचं, गैर आक्रमण म्हणजे जे आक्रमण आहे त्याला आळा घालणं, अंतर्गत बाबींमध्ये म्हणजे कुठल्याही देशांचा अंतर्गत कारभार हा स्वतंत्र आहे त्यामध्ये हस्तक्षेप करू नये, समानता आणि शांततापूर्व सहजीवन, अशा प्रकारचं 5 तत्वांचं समावेशन म्हणजे पंचशील तत्वे आहे. समोर आहे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत स्थायी सदस्य कोण असतात किंवा किती नंबर्स किती आहे स्थायी सदस्यांचं? ए 4, बी आहे 6, तिसरा आहे 5 आणि चौथा आहे 10. तर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची सदस्य जे आहे स्थायी सदस्य, कारण आपल्याला सुरक्षा समितीतील स्थायी सदस्य आणि अस्थायी सदस्य पाहायला मिळतात. स्थायी सदस्यांमध्ये 5 सदस्य असतात आणि अस्थायीमध्ये 10 असतात. म्हणजे सुरक्षा समितीत एकूण सदस्य किती असाही प्रश्न इथून उपस्थित होऊ शकतो. तर लक्षात घ्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत 5 जे असतात स्थायी सदस्य असतात. 5 सदस्यांमध्ये 5 सदस्य देश असेल ज्यामध्ये एक चीन आहे, एक फ्रान्स आहे, रशिया आहे, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट असे 5 आहे. 5 स्थायी सदस्य यांच्याकडे वेटो पॉवर असतं म्हणजे कुठलाही मोठा निर्णय हे 5 सदस्य मिळून काय करू शकतात? नाकारू शकतात. आणि इतर ह्या सुरक्षा समितीमध्ये टोटल 15 सदस्य, त्यापैकी स्थायी झाले आपले 5 आणि उर्वरित 10 जे सदस्य आहे ते म्हणजे सभेद्वारे 2 वर्षाच्या कालावधीसाठी निवडलं जातं. समोरचा आपला प्रश्न आहे परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वतंत्र अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना काय म्हणतात? ए सार्वभौम, बी स्वावलंबी, तिसरं विकसनशील आणि चौथा आहे विकसित. मित्रांनो सार्वभौम देश यावर वारंवार प्रश्न आलेले आहे. ठीक आहे. आता बघा यापूर्वी देखील सार्वभौम देश म्हणजे काय याविषयी मी आपल्याला सांगितलेलंच आहे. सार्वभौम देश म्हणजे काय तर परकीय वर्चस्वापासून मुक्त, सोबतच स्वतःचा देशाचं कारभार करण्यासाठी ते पूर्णपणे स्वतंत्र असतात. स्वतंत्र कारभार हे स्वतंत्रपणे करू शकतात अशा देशांना सार्वभौम असं आपण म्हणतो. या समोर आहे उपराष्ट्रपती डॅश पदसिद्ध सभापती असतात. कशाचे हे पदसिद्ध सभापती असतात? कोण? उपराष्ट्रपती. ए लोकसभेचे, बी न्यायमंडळाचे, सी संसदेचे की राज्यसभेचे? उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. सोबतच लक्षात घ्या समोरचा प्रश्न आणखीन महत्त्वाचा आहे. खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्ताचा सहाय्यक अधिकारी नाही? ए उपायुक्त, बी
नगर अभियंता, तिसरा आहे आरोग्य अधिकारी आणि चौथा आहे उपमहापौर. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे म्हटलं हा जो पर्टिक्युलर प्रश्न आहे यामध्ये काय विचारलेला आहे, असं कुठलं अधिकारी आहे जो महानगरपालिका आयुक्ताचं सहाय्यक अधिकारी नाही, तर तो कोण आहे, उपमहापौर आहे. तर इथे बघा उपमहापौर हे महानगरपालिका आयुक्त सहाय्यक अधिकारी नाहीत. उपायुक्त, नगर अभियंता म्हणजे इंजिनियर, आरोग्य अधिकारी हे सर्व काय आहे महानगरपालिकातील महत्त्वाचे अधिकारी असून ते आयुक्ताच्या प्रशासकीय कामांमध्ये मदत करतात. उपमहापौर कोण आहे, तर उपमहापौर हे एक निवडून आलेलं पद आहे आणि ते महापालिकेच्या कार्यकारी कारभारात थेट मदत करत नाही. उपमहापौर हे महानगरपालिका परिषदेचे सभापती म्हणून काम करतात. उपायुक्त हे आयुक्ताचे थेट सहाय्यक असतात आणि आयुक्तांच्या अनुपस्थितीत काही जबाबदारी सांभाळतात. नगर अभियंता ऑब्व्हियसली शहरांच्या अभियांत्रिकी आणि विकास कामासंबंधित जे जबाबदारी असतं हे यांच्यावर असतं. समोरचा प्रश्न आहे, कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशांचं समावेशन होतं? ए मुंबई, बी दिल्ली, सी कोलकाता की चौथं नागपूर. आता कोणता उच्च न्यायालय आहे ज्याच्या कक्षेमध्ये कुठलं केंद्र प्रशासित प्रदेश, तर अंदमान आणि निकोबार. तर हे कोलकाता उच्च न्यायालय आहे ज्यांच्या कक्षेमध्ये जे आहे अंदमान आणि निकोबार जे आहे केंद्रशासित प्रदेशांचं समावेशन आहे. निम्नलष्करी दलामध्ये कशाचं समावेशन होतो? ए सीमा सुरक्षा दल, बी भूदल, सी नौदल आणि चौथा आहे वायुदल. नावातून एक लक्षात आलेला आहे की यापूर्वी देखील निम्नलष्करी दलांवर प्रश्न आपल्याला विचारलेले आहे. तर सीमा सुरक्षा दल जे आहे हा योग्य उत्तर आहे, कारण भूदल, नौदल आणि वायुदल हे आपल्याला काय दिसून येतं, भारतीय सशस्त्र दलाचा भाग आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे, मिलिंदच्या वयाची 13 वर्ष पूर्ण झाली आहे, म्हणजे पर्टिक्युलर हा मिलिंद आहे आणि या मिलिंदने जे आहे वयाची 13 वर्ष पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? आता मला सांगा, भारतीय संविधानानुसार 18 वर्षाच्या आयुपासून आपण काय करू शकतो, मतदान करू शकतो. आता मिलिंदचं वय जर किती आहे, आता सध्या 13 आहे आणि 18चा जर आपल्याला अधिकार आहे तर मायनस करायचं. ठीक आहे. तर 3 वर्ष, दुसरा आहे 8 वर्ष, तिसरा आहे 5 वर्ष आणि चौथं म्हणजे 6 वर्ष. तर ऑब्व्हियसली 8 वर्ष योग्य उत्तर आहे, कारण भारतीय मतदानाची जी वयोमर्यादा आहे ते 18 वर्ष आहे आणि इथे म्हटलं आहे मिलिंदचं वय हे 13 आहे. तर 18 - 13 केलं तर 8 वर्षाचा मिलिंद आहे. 8 वर्षांनी मिलिंद जो आहे मतदान करू शकतोय. समोर आहे, भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा आहे? ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी केंद्रीय कायदेमंत्री आणि चौथा आहे संसद. तर लक्षात घ्या राष्ट्रपतींना अधिकार आहे. ठीक आहे. चलो समोरचा प्रश्न, अलिप्ततावादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचं समावेशन नाही? आता लक्षात घ्या इथून अलिप्ततावादी चळवळीवर देखील अनेकदा प्रश्न जे आहे आपल्याला विचारलं जातं, त्यामुळे हे खूप महत्त्वाचं ठरतं. ए आहे मार्शल टिटो, बी आहे गमाल अब्दुल नासेर, सी आहे सुकार्नो आणि चौथा आहे ट्रुमन. सो ऑब्व्हियसली अलिप्ततावादी चळवळीशी संबंध ट्रुमन यांचं नाही, कारण हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे. मार्शल टिटो हे युगोस्लोवाकियाचे अध्यक्ष, गमाल अब्दुल नासेर हे इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष आणि सुकार्नो हे इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष. पण इथं हॅरी ट्रुमन जे आहे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहे, पण यांचं अलिप्ततावादी चळवळीशी कुठलाही संबंध नाही. समोर आहे, अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला काय आपण म्हणतो? ए आकाशगंगा, बी आहे दीर्घिका, तिसरा आहे तिजोमेघ आणि चौथा आहे तारका मंडळ. तर लक्षात घ्या तारका मंडळ असं याला आपण म्हणतो, कारण तारांचा समूह म्हणजे
तारका मंडळ. या समोरचा प्रश्न आहे, अमावस्या आणि पौर्णिमेला येणाऱ्या भरतीला काय म्हणतात? भांगाची भरती, बी उधाणांची भरती, तिसरा आहे ध्रुवीय भरती आणि चौथा आहे विषुववृत्तीय भरती. तर मित्रांनो, याला म्हटलं जातं उधाणांची भरती. आता बघा, का बरं? कारण अमावस्या आणि पौर्णिमा येणाऱ्या भरतीला काय म्हणूया? उधाणांची भरती म्हणतात. कारण या दिवशी काय होतं, चंद्र, सूर्य आणि पृथ्वी हे तिघही जे आहे एका सरळ रेषेत असल्यामुळे चंद्र आणि सूर्याच्या गुरुत्वाकर्षण बलाचा एकत्रित परिणाम होतो, ज्यामुळे भरती सर्वाधिक असते आणि उधाणांची भरती म्हणून याला म्हटलं जातं. समोरचा आपला प्रश्न आहे, अवकाश प्रक्षेपणासाठी डॅशचा उपयोग केला जातो. ए अग्निबाण, बी उपग्रह, सी आहे स्कायलॅब आणि चौथा आहे चांद्रयान. तर अग्निबाण हा योग्य उत्तर आहे. रिश्टर हे डॅश तीव्रता मोजण्याचं एकक आहे. तर रिश्टरवर प्रश्न आहे. ठीक आहे, चला ए मध्ये बघा काय म्हणतं, भूपट्ट निर्मिती. दुसरं काय म्हणतो ऑप्शन, ज्वालामुखी, म्हणजे ज्वालामुखीची तीव्रता मापण्याचं हे एकक आहे का? तिसरा आहे भूकंप आणि चौथा आहे मंद हालचाली. आता रिश्टर हे कशाचं एकक आहे तर लक्षात घ्यायला हवं, एक रिक्टर नावाचे विद्वान होते, त्यांनीच रिश्टर नावाचं जे भूकंप मापनाचं एकक आहे, म्हणजे भूकंप किती तीव्र गतीने आलेलं हे मापन करण्यासाठी आपण रिश्टर स्केलचा वापर करतो. ठीक आहे, तर काय मापते? हे भूकंपाची तीव्रता मापते. आता बघा समोरच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. नेक्स्ट प्रश्न आहे, डॅश पासून ॲल्युमिनियम मिळवलं जातं, म्हणजे कशापासून? ए तांब्यापासून, ऑप्शन बी बघा बॉक्साईट, ऑप्शन सी बघा लोखंड आणि ऑप्शन 4 बघा मॅग्नीज. तर कुठलं असं पर्टिक्युलर आपल्याला दिसून येईल ज्यापासून आपण ॲल्युमिनियम मिळवतो? तर बॉक्साईट पासून आपण ॲल्युमिनियम मिळवतो. ठीक आहे, कारण तांबे, लोखंड आणि मॅग्नीज यापासून वेगवेगळ्या धातू मिळवतात, पण ॲल्युमिनियम हा आपल्याला दिसून येतं की बॉक्साईट पासून ॲल्युमिनियम मिळवला जातो. समोर आहे, संशोधन हा व्यवसाय कोणत्या प्रकाराचा आहे? ठीक आहे, 4 ऑप्शन आहे. ए प्राथमिक, बी आहे द्वितीय, सी आहे तृतीय आणि चौथा आहे चतुर्थक. तर लक्षात घ्या, संशोधन हे चतुर्थक प्रकाराचा व्यवसाय आहे. समोर आहे, डॅश हे जगातील सगळ्यात मोठे धरण आहे. कुठलं जगातील सगळ्यात मोठं धरण आहे? ए हिराकुंड, बी आहे जायकवाडी, सी आहे भागरा नागल आणि चौथा आहे तुंगभद्रा. आता लक्षात घ्या, असे देखील प्रश्न यापूर्वी देखील आपण डिस्कशन केलेलं आहे आणि आता देखील करीत आहोत, कारण या पॅटर्नचे प्रश्न आपल्याला नक्कीच येणाऱ्या परीक्षेमध्ये दिसून येणार. सो भागरा नागल जे आहे हे जगातील सगळ्यात मोठे धरण आहे. भागरा नागल हे भारतातील आणि जगातील मोठे धरणांपैकी एक आहे. ठीक आहे, आता इथे जायकवाडी, हिराकुंड आणि तुंगभद्रा हे थोडा कमी मोठी धरणे आपल्याला दिसून येतात. आता इथे लक्षात घ्या, काथ जे आहे, काथ डॅश वृक्षापासून बनवतात. आपण पान खातो ना, आणि पानमध्ये काथाचा प्रयोग करीत असतात. तर हे काथ कोणत्या वृक्षापासून बनतं? 4 ऑप्शन आहे. ए साल, बी आहे देवदार, तिसरा आहे हळदू आणि चौथा आहे खैर. सो काथ कोणत्या वृक्षापासून बनतं? तर खैर या वृक्षापासून काथ जे आहे ते बनत असतं. काथ किंवा काठ जे आहे ते खैर या झाडापासून मिळतो. नेक्स्ट, सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. कुठलं आहे? कळसुबाई, बी धूपगड, सी आहे महेंद्रगिरी आणि चौथा आहे अनेमुंडी. तर लक्षात घ्या, सातपुडा रिजन सर्वोच्च शिखर कुठला? धूपगड आहे. कधी जाऊन बघा धूपगडला. तर बघा, सातपुडा पर्वतरांगा दख्खनचा पठारांचा भाग आहे. ही 7 पर्वतांची मालिका आहे आणि म्हणूनच याला आपण काय म्हणतो? सातपुडा असं म्हणतो. हे विंध्याच्या दक्षिणेकडे पूर्व पश्चिम दिशेने आणि नर्मदा आणि तापी यांच्यामध्ये या नद्यांचं अंदाजे समांतररित्या हे वाहतात. ते सुमारे 900 किलोमीटर अंतरावर पसरतं. 1350 मीटर उंच असलेलं धूपगड हे महादेव टेकड्यांवर पचमढी जवळ आहे.
अतिरिक्त माहिती जसं कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. हे पश्चिम घाटात आहे. दोटा बेटा हे निलगिरी टेकड्यांचं सर्वोच्च शिखर आहे आणि अनामुंडी हे पश्चिम घाटातील सर्वोच्च शिखर आहे. याचा अर्थ आपलं योग्य उत्तर काय आहे? पचमढीमधील धूपगड आहे. ठीक आहे. समोर मॅग्रीव वनस्पतींचं मूळ स्थान कुठल्या देशात आहे? ए भारत, बी आहे नेपाळ, सी आहे चीन आणि चौथा आहे म्यानमार. तर मॅग्रीव नावाचं जे वनस्पती आहे ते भारत देशातच सापडतात. जसं बघा हे कुठं मिळतं तर हे समुद्र किनारी विशेषतः आंध्र, ओडिसा, बंगाल या भागांमध्येही आढळतं. ही वनस्पती जी आहे ते आढळते. समोरचा प्रश्न आहे डॅश हे जगातील सगळ्यात मोठे बेट आहे. कुठलं? श्रीलंका, बी आयर्लंड, सी ग्रीनलँड और चौथा आहे ऑस्ट्रेलिया. तर लक्षात घ्या ग्रीनलँड हे जगातील जे आहे सगळ्यात मोठे बेट आहे. समोर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात डॅश पर्वत आहे. आता कुठलं? हिमालय, अँडीज, अल्प्स और रॉकी. तर लक्षात घ्या अँडीज जे आहे ते दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याच्या भागावरील पर्वत आहे. ठीक आहे. समोर आहे अंदमान निकोबार बेटाची राजधानी काय? पोर्ट बेयर, बी आहे कवरती, सी आहे दिल्ली आणि चौथा आहे सिल्वासा. तर अंदमान आणि निकोबाराची जी राजधानी आहे ते आहे पोर्ट बेयर. समोर जाऊया. गुरु शिखर हे कालवा कुठल्या पर्वतातील उंच शिखर आहे. आता सांगा बरं कुठलं हा उंच शिखर? ऑप्शन ए आहे विंध्य, ऑप्शन बी आहे सतपुडा, ऑप्शन सी आहे अवली आणि चौथा आहे हिमालय. तर अवली या पर्वतातील उंच शिखर म्हणजे गुरु शिखर हे कालवा जी आहे अवली पर्वतातील उंच शिखर आहे. गुरु शिखर 1722 मीटर अवली पर्वतांचं उच्चतम शिखर आहे. कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर कुठल्या राज्यात आहे? ए ओडिसा, बी केरळ, सी तमिळनाडू की चौथं आंध्र प्रदेश. तर हे आहे आंध्र प्रदेश राज्यात. ठीक आहे. समोर आहे भारतीय पठारातील कुठलं असं पठार आहे ज्यांना पश्चिम वाहिनी नदी आहे? ए नर्मदा, बी कृष्णा, सी साबरमती की चौथं कावेरी. आता भारतीय पठारातील पश्चिम वाहिनी नदी म्हणजे नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी पश्चिमेकडे वाहणारी भारतातील पठारावरील महत्वाची नदी आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट आहे सागर तळाची खोली मोजण्याचं परिणाम कोणतं? ए मीटर मध्ये मोजलं जातं, बी रिस्टर मध्ये, सी फॅदम की चौथं फूट मध्ये. तर लक्षात घ्या सागर तळाची जी खोली असतं सागर तळाची खोली मोजण्यासाठी आपण फॅदम याचं वापर करतो. सागर खालील खोली मोजण्यासाठी पारंपरिक परिणाम जे आहे ते आहे फॅदम. ठीक आहे. रिस्टर हे भूकंपासाठी वापरलं जातं. मीटर, फूट हे इतर सामान्य मापनाचे एकके आहेत. समोर जाऊया. डॅश हा जागृत ज्वालामुखी आहे. कुठलं? वेसुवियर, बी आहे किलिमांजारो, सी आहे काठमाई, चौथं फुजियामा. सो जागृत ज्वालामुखी हे वेसुवियन आहे. वेसुवियन हे इटलीतील जागृत ज्वालामुखी आहे जे इतिहासात नापोलीच्या शहरावर धोकादायक ठरले. समोर जाऊया. समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला डॅश रेषा असं म्हणतात. समान तापमान. ओके. ए समभार, बी समपर्जन्य, सी समताप आणि चौथा आहे समोच्चता. याला समताप रेषा असं म्हटलं जातं कारण समान तापमान असलेल्या बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे समताप रेषा होय. समोर जाऊया. विषुववृत्तीय वनात डॅश वृक्ष आढळतो. कुठलं? विषुववृत्तीय वनांमध्ये ए महोगणी, बी साग, तिसरा आहे पळस आणि चौथा आहे खैर. कुठलं वृक्ष आढळतो? तर महोगणी वृक्ष आढळतो. ठीक आहे. आता लक्षात घ्या ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मध्ये जे आहे ना महोगणी, साग, बास, पाम वृक्ष आढळतात. ठीक आहे. आणि पळस झालं, खैर झालं हे अन्य प्रकारचं जंगलांमध्ये हे दिसून येतात.
समोर आहे डॅश वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात. बर, निग्राईट ऑप्शन ए आहे, मंगोलाइट ऑप्शन बी आहे, बुश मॅनलाइट ऑप्शन सी आहे आणि ॲस्ट्रोलाइट हा चौथा ऑप्शन आहे. तर मंगोलाइट वंशाचे लोक जे आहे ते मध्य आणि पूर्व आशियामध्ये आढळतात. ठीक आहे, जसं मंगोलाइट वंश चीन, मंगोलिया, कोरिया, जपान, मध्य आशियातील लोक. ठीक आहे, समोर जाणार आपण. डॅश हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा महामार्ग आहे. कुठला? ए ट्रान्स कॅनेडियन हायवे ऑप्शन ए, बी आहे ग्रेट टँक महामार्ग ऑप्शन बी, सी आहे पॅन अमेरिकन महामार्ग आणि चौथा आहे स्टुअर्ट महामार्ग. तर लक्षात घ्या, पॅन अमेरिकन महामार्ग जो आहे तो आपल्याला दिसून येईल उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडतो, त्यामुळे पॅन अमेरिकन महामार्ग योग्य उत्तर आहे. आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये 2018 मधील महत्त्वपूर्ण प्रश्न आपण डिस्कशन केलेला आहे. समोरचे जे PYQs आहे डिस्कशन करणार आहोत. थँक्यू सो मच.